नमस्कार मित्रांनो, कोंबड्यांना रोज अजोला देता यावा म्हणून अजोलाचे 7 बेड सेटअप करतोय व 3 बेड झाले. त्यातला हा जो बेड आहे हा 12x6x1 आहे आणि ते जे 2 आहेत ते 12x4x1 आहेत. तर आत्ता ह्याच्यामध्ये शेण घालवून झालं, पाणी भरतोय. होऊ शकतं बघा, जुन्या बेड्सपैकी अगदी मुठभर बीज आम्ही इथे टाकलं आहे. काहीच त्याचं पॉप्युलेशन नाही आहे. थोड्या दिवसांनी मी जेव्हा तुम्हाला अपडेट करीन तेव्हा ह्याच्यात किती आहे ते बघा. हे जे बारीक पानांचं दिसतंय हे आहे डकवीड आणि हा जो क्लस्टर फॉर्म करतोय हे आहे अजोला. आणि ह्याच्या बाजूला जो फोम दिसतोय ह्याचा अर्थ याच्यात ऑर्गॅनिक ॲक्टिव्हिटी चालू आहे. आधी आम्ही अजोला आणि डकवीडची ट्रायल घेतली आणि कोंबड्या आणि बदकं दोघंही याला खूप छान खातात असं लक्षात आलं. गाई फारसं खात नाहीत, पण त्यांना मिक्स करून देता येईल. तर त्यामुळे आणि आम्ही एका दिवसाला 1 बेड अशी सोय करतो आहे. म्हणजे आणि 7 दिवसात 7 बेड आणि एक एक्स्ट्रा असा 8वा बेड असं आम्ही करतो आहे. म्हणजे रोज 1 बेडचा अजोला काढून द्यायचा आणि ॲझ्युम करतो आहे की एका आठवड्यात परत पहिला बेडचा अजोला तेवढा वाढेल जेणेकरून आम्हाला परत देता येईल. तर बघू ही ट्रायल कशी होते. आय विल कीप यू पोस्टेड.